नमस्कार मित्रांनो, मी राजेश चव्हाण आणि आपण पाहत आहात बिटवीन द लाईन्स. मागे मस्त मंद आवाजामध्ये पाऊस सुरेल गाणं गातो आहे. तुम्ही म्हणाल आज काय शायराना अंदाज, हातामध्ये चहा. तर वातावरणच तसं आहे मित्रांनो आणि विषय पण तसा आहे. वातावरण तसं म्हणजे मागे पाहताय हा लोणावळा खंडाळ्याचा, मुंबईचा नव्हे, हा सिडनीचा पाऊस आहे. आणि मी मस्तपैकी माझ्या घराच्या बॅकयार्डमध्ये बसून म्हटलं आज एपिसोड करूया. हातामध्ये गरम वाफाळलेला चहा आहे. टिपिकल मराठी माणसाचं लक्षण, बाकी काही नाही. कारण विषयसुद्धा अगदी मराठमोळा आहे. आज आपण चर्चा करणार आहोत मराठी भाषा दिनानिमित्त. सॉरी, मराठी भाषा दिन म्हटलं का मी? नाही, मला मराठी भाषा गौरव दिन म्हणायचं होतं. सॉरी, माय अपॉलॉजीज. आता तुम्ही म्हणाल चव्हाण हे फारच अति नाही का होत आहे, फारच समीक्षक म्हणू नका. बाय द वे, समीक्षक म्हणजे क्रिटिक्स बरं का. मराठी भाषा दिन आणि मराठी भाषा गौरव दिनमध्ये काय फरक आहे? सेमच तर आहे. सेम नाही आहे, हे वेगळं आहे. किती वेगळं आहे तर गणेश जयंती आणि गणेश चतुर्थी याच्यामध्ये जसा फरक आहे तसा मराठी भाषा दिन किंबहुना मराठी राजभाषा दिन आणि मराठी भाषा गौरव दिन ह्याच्यामध्ये फरक आहे. आणि तो काय फरक आहे तेच आपण आजच्या एपिसोडमध्ये बघणार आहोत. तेव्हा कुठेही जाऊ नका आणि पाहत रहा बिटवीन द लाईन्स. मराठी भाषा दिन. मित्रांनो, गंमत अशी आहे की ह्या भारताची जी रचना आहे, कशी रचना, राज्यांची रचना, ही भाषावार प्रांत रचना आहे. राईट. प्रत्येक भाषानुसार तिथला राज्य स्थापन झालेलं आहे. आता बघा, गुजराती भाषिकांची गुजरात, पंजाबी भाषिकांचा पंजाब, बंगाली भाषिकांचा बंगाल अँड सो फोर्थ. राईट. मग तेच जर लॉजिक लावलं तर मराठी भाषिकांचा महाराष्ट्र. पण ते तितकं सोपं नव्हतं मित्रांनो. अप अंटील 1960 इट वॉजंट देअर, इट वॉज अ बॉम्बे प्रॉव्हिन्स. आणि मराठी भाषिकांचा असा त्यांचा वेगळा असा प्रांत नव्हता. आणि मग ती संयुक्त महाराष्ट्राची चळवळ झाली. त्यांनी थोडं आंदोलकाचं स्वरूप घेतलं. 100हून अधिक 108 हुतात्म्यांनी आपल्या प्राणांची आहुती दिली. आणि त्याच्यानंतर बऱ्याच स्ट्रगलनंतर 1 मे 1960 रोजी स्वायत्त संयुक्त महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली. आणि म्हणूनच पर्यायाने 1 मे हाच मराठी राजभाषा दिन किंवा मराठी भाषा दिन. कारण या दिवशी मराठी भाषिकांचं राज्य स्थापन झालं. आणि महाराष्ट्र आणि मराठी म्हणजे एकाच नाण्याच्या दोन बाजू नाही का? म्हणजे जसं छाप्याला काट्याशिवाय अस्तित्व नाही आणि काट्याला छाप्याशिवाय अस्तित्व नाही, तसंच ज्या दिवशी महाराष्ट्र फॉर्म झाला तोच खऱ्या अर्थाने मराठी राजभाषा दिन अर्थात 1 मे. राईट. मग प्रश्न पडतो की हा 1 मे म्हणजे जर राजभाषा दिन, तर मग हे मराठी भाषा गौरव दिन म्हणजे काय आणि तो नेमका कधी येतो? तर मित्रांनो, 27 फेब्रुवारी हा मराठी भाषा गौरव दिन म्हणून सेलिब्रेट केला जातो. का? तर त्याच्या नावातच आहे बघा ना, मराठी भाषा गौरव दिन. म्हणजे या दिवशी एक अशी काहीतरी घटना घडली की ज्याने मराठी भाषेला गौरव प्राप्त झाला. राईट. या गोष्टीवरती एक चहाचा सिप घेतो. काय बरं घटना झाली असेल? तर एका अशा महान व्यक्तिमत्वाचा, साहित्यिकाचा जन्म झाला मित्रांनो या दिवशी, की ज्यांनी मराठी भाषेला खरोखर गौरव प्राप्त करून दिलं, एका वेगळ्या शिखरावरती नेऊन ठेवलं. कोण असेल बरं ही व्यक्ती? क्विज नंबर 1. तसं मी तुम्हाला हिंट देणारच आहे. त्या व्यक्तीचं नाव आपण शाळेमध्ये त्यांच्या अनेक कविता वाचलेल्या आहेत, पाठ केलेल्या आहेत, गायलेल्या आहेत. कवी कुसुमाग्रज हेच ते व्यक्तिमत्व. त्यांचा जन्म 27 फेब्रुवारी रोजी झाला. साल सांगायचं झालं तर 27 फेब्रुवारी 1912 साली त्यांचा जन्म झाला. आणि कुसुमाग्रज म्हणजे अत्यंत श्रेष्ठ, ज्येष्ठ नाही म्हणणार मी, कारण ज्येष्ठ म्हणजे वयानुसार होऊ शकतं. श्रेष्ठ म्हणजे काय? इट्स अ क्वालिटेटिव्ह असेसमेंट. राईट. गुणात्मक, अत्यंत प्रतिभाशाली, महाराष्ट्रामधले अग्रगण्य कवी, लेखक, नाटककार, कथाकार आणि समीक्षक, क्रिटिक्स मगाचा रेफरन्स असे हे आपले सगळ्यांचे आवडते. शाळेमध्ये तर आपण सगळ्यांनी अनेक वेळा त्यांचं नाव ऐकलेलं आहे. कुसुमाग्रज हे त्यांचं टोपण नाव. तर आजचा प्रश्न आहे पहिला, कुसुमाग्रजांचं खरं खुरं नाव काय? पूर्ण नाव बरं का, मला ॲब्रिव्हिएशन नको आहे. कुसुमाग्रजांचं पूर्ण नाव काय? कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा.
तर ह्या कुसुमाग्रजांना 1987 साली भारतीय ज्ञानपीठाचा, म्हणजे काय, जसं आपण म्हणतो फिल्ममध्ये ऑस्कर इज द ग्रेटेस्ट अवॉर्ड, राईट, अख्ख्या जगभरामध्ये, तसं साहित्यामध्ये भारतामधला सर्वोच्च पुरस्कार कुठला, तर ज्ञानपीठ पुरस्कार. आणि हा कोण देतं, तर भारतीय ज्ञानपीठ देतं. म्हणजे भारतीय संविधानाच्या 8व्या अनुसूचीमध्ये, अरे 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 बापरे, काय करणार नाही का, मराठीत सांगतो, इन द 8th शेड्यूल ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूट, कळलं हां, तिकडे 22 भाषांची, अर्थात 22 राज्यभाषांची एक सूची दिलेली आहे. आणि त्या 22 भाषांमधले जे कोणी दर्जेदार साहित्यिक आहेत त्यांचं कॉन्ट्रीब्युशन लक्षात घेऊन दरवर्षी त्याच्यामधल्या एकाला, हा फक्त एकालाच बरं का, किंवा कधीकधीच क्वचितच दोघांमध्ये विभागून हा पुरस्कार दिला जातो. आणि कुसुमाग्रजांच्या आधी वी स खांडेकर यांना 1974 साली हा ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला होता. आणि त्याच्यानंतर 13 वर्षांनी 1987 साली कुसुमाग्रजांना हा ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला. कुठल्या कलाकृतीबद्दल बरं मिळाला असेल? तसं त्यांचं लेखन अफाट आहे आणि दर्जा तर उत्तम आहे, परंतु त्या सगळ्यावरती शिरोमणी म्हणजे काय, टू बी ऑर नॉट टू बी, दॅट इज द क्वेश्चन. जगावं की मरावं हा एकच सवाल. काय आठवलं का? नटसम्राट नाटक मित्रांनो, नटसम्राट. आप्पासाहेब बेलवलकरांची स्वगतं काय ऐकावीत या नाटकामध्ये. म्हणजे बाकीची नाटकं मित्रांनो आपण पाहतो ती पाहण्यासाठीच असतात, परंतु कुसुमाग्रज लिखित नटसम्राट हे पाहण्यापेक्षा अधिक वाचण्याचं नाटक आहे मित्रांनो. का बरं असं मी काय म्हणतो आहे? कारण मित्रांनो, वरण भात जर आपण समोर वाढला तर तो आपण असा पटापट खाऊ शकतो, परंतु मस्तपैकी अशी केसर टाकलेला कोणी तुम्हाला आंब्याचा रस आणून दिला, आमरस आणून दिला, तर असा पटापट खाता येईल का? नाही. तो असा चवीचवीने चाखून चाखून खायचा असतो. अर्थात त्याचं रसग्रहण करायचं असतं, तरच त्याची खरी मजा कळते. जसा या चहाचा मी आनंद घोटाघोटाने घेत आहे तसाच. आणि तसंच त्याचा आनंद घेण्याकरता नटसम्राट ही कलाकृती वाचनाची आहे. कारण त्याच्यामधले जे स्वगत आहेत आप्पासाहेब बेलवलकरांचं, ती अशी घोटाघोटानी पिण्यासारखीच आहेत. सो प्रयत्न करून बघा, तुम्हाला नक्कीच आवडेल. तर असे हे कुसुमाग्रज, त्यांनी मराठी भाषेला जे काही गौरव प्राप्त करून दिलं, त्यांच्या त्या कार्याबद्दल आणि त्यांच्या स्मृतींना मी का म्हणतो आहे, कारण आज आपल्यामध्ये हयात नाही आहेत त्या कुसुमाग्रज. 1999 साली त्यांनी आपला देह ठेवला आणि मराठी साहित्यामध्ये कधीही न भरू शकणारी पोकळी ते ठेवून गेले. परंतु त्यांच्या स्मृतींना उजाळा देण्याकरता आणि एक कृतज्ञता म्हणून महाराष्ट्र शासनाने असा निर्णय घेतला, कधी 2013 साली, की कुसुमाग्रजांचा बर्थडे, त्यांचा जन्मदिवस हा मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा करायचा. वाह, क्या बात आहे, मजा आली ना? यस मित्रांनो, यापेक्षा आणखी सुंदर दुसरी आदरांजली काय असू शकते का मित्रांनो? आय डोंट थिंक. व्हॉट डू यू थिंक? तुम्हाला काय वाटतं? मला जरूर कळवा. आणि आय होप मराठी भाषा दिन, अर्थात मराठी राजभाषा दिन आणि मराठी भाषा गौरव दिन यातला फरक तुम्हा आम्हाला नक्कीच कळला असेल. बरं, जाता जाता एक थोडंसं आणखीन एक कोडं घालून जातो. एक कविता होती, आमच्या किंवा माझ्या आधीच्या पिढ्यांनी सगळ्यांनी ऐकली असेल, मराठी असे आमची माय बोली, परी ती राजभाषा नसे. ही कविता मी वाचली आणि कन्फ्यूज झालो, अरे राजभाषा नसे असं कसं? ती तर राजभाषा आहे, अगदीच आहे. 1960 नंतर, टू बी स्पेसिफिक 1965ला तिला मराठी राजभाषेचा दर्जा मिळाला. वसंतराव नाईकांच्याच सरकार होतं, त्या सरकाराखाली तो एक मराठी भाषा राजभाषा अधिनियम 1965 साली प्रसिद्ध झाला. आणि तेव्हापासून इट्स ऑफिशियल लँग्वेज ऑफ महाराष्ट्र, जी सरकारी कामकाजामध्ये सुद्धा वापरली जाते. ओके, गोईंग बॅक टू द कविता, राईट. मराठी असे आमची माय बोली, परी आज ती राजभाषा नसे. मूळ कवी कोण? तर माधव जुलियन. आता शाळेमध्ये असताना मी वाचलं कवीचं नाव माधव जुलियन आणि मला काही ते झेपलं नाही. म्हटलं म्हणजे भाकरीबरोबर मॅगी खाल्ल्यासारखं काहीतरी वाटतं नाही का, माधव जुलियन असं कसं नाव? तर क्वेश्चन नंबर 2 आहे, माधव जुलियन यांचं खरं नाव काय? गुगलवर सर्च केल्यावर लगेच सापडेल, पण तेवढी मेहनत घ्या जरा मराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्ताने आणि शोधा.
आणि कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा माधव ज्युलियन यांचं खरं नाव काय. बरं गंमत सांगतो, कारण माधव ज्युलियन हे साधेसुधे नाहीत बरं का. पहिल्यांदा ज्यांनी मराठी भाषेमधून डिलीट ही पदवी घेतली, कारण ते डॉक्टर माधव आहेत. सो ही वॉज द फर्स्ट वन टू अचीव दॅट डिलीट इन मराठी. असे ते श्रेष्ठ साहित्यिक आहेत मराठी भाषेमधले. आणि असं म्हणतात की ते शिकत असताना तेव्हा इंग्रजांचा कालखंड होता, कारण त्यांचं निधन साधारण मला वाटतं 1940च्या दरम्यान अलीकडे पलीकडे कधीतरी झालेला आहे. तो त्यांचा कालखंड तेव्हाचा होता. तर ज्युलियन नावाची एक मुलगी होती आणि ती तिच्या प्रेमात होते, परंतु त्यांचं काही गॉटमेट तिच्याशी जमलं नाही. आणि म्हणून की काय, त्यांनी तिचं स्मृतीला, तिच्या आठवणींना जपून ठेवण्याकरता ज्युलियन हे टोपण नाव स्वीकारलं आणि माधव ज्युलियन या नावाने त्यांनी कविता लिहिल्या. ऐक ना, इंटरेस्टिंग. डोंट कोट मी ऑन दिस, पण असं माहिती होती, राईट. सो डोंट कोट मी ऑन दिस. आणि आय होप तुम्हाला व्हिडिओ आजचा आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि बिटवीन द लाईन्सला सबस्क्राईब करा. आणि हो, मराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्ताने मी छोट्या छोट्या रील्स करणार आहे, शॉर्ट्स करणार आहे, ज्या म्हणी आपण नेहमी वापरतो, अचूक वापरतो, पण त्या म्हणींचे अर्थ आपल्याला माहीत नसतात, राईट. फॉर एक्झाम्पल, अतिशहाणा त्याचा बैल रिकामा. आपण म्हण अचूक वापरतो, पण त्या म्हणीचा अर्थ आपल्याला माहीत नाही आहे. तर त्या म्हणी आपण छोट्या छोट्या रील्समधून जाणून घेणार आहोत. आय होप तुम्हाला ते नक्कीच आवडतील. आवर्जून पहा आणि बेल आयकनला दाबायला विसरू नका, म्हणजे नवीन व्हिडिओ अपलोड झाल्या तुम्हाला लगेच तत्काळ त्याचं नोटिफिकेशन मिळेल, राईट. जय महाराष्ट्र.